नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्दस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्दस्स। बुद्धं शरणं गच्छामि। धम्मं शरणं गच्छामि। संघं शरणं गच्छामि। द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि। द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि। द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि। तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि। तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि। तृतीयंपि संघं शरणं गच्छामि। पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि। अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि। कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि। मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि। सुरामेरयमज्जपमादट्ठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि। तिसरणेन सद्धिगमनं पंचशीलं साधुकं सुरकितं कृत्वा अपमादेन शील सम्पादेत। साधु साधु साधु। बुद्धं नमामि। धम्मं नमामि। संघं नमामि। त्रिरत्नवंदन। इति पिसो भगवारहं सम्मा सम्बुद्धो विद्याचरणसम्पन्नो सुगतो लोकविदु अनुत्तरो पुरिसधम्मसारथि सत्था देवमनुष्यानं बुद्धो भगवति बुद्धं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि। एष बुद्धातीतः एष बुद्धा अनागता पचुपन्ना च ये बुद्धा अहं वन्दामि सर्वदा। नत्थि मे शरणं अय्यं बुद्धो मे शरणं वरं। एतेन च वत्सेन होतु ते जयमङ्गलम्। उत्तमङ्गेन वन्देऽहं पादपंशुवरुत्तमं। बुद्धो यो खलितो दोषो बुद्धो कमतु तं मम। यं किञ्चिरतनं लोके विज्जति विविधा पुतो रत्नं बुद्धसमं नत्ति तस्मात् शुद्धि भवन्तु ते। यो सन्निसिन्नो वरबोधिमूले मारं ससेनं महती विजयित्वा सम्बोधिमागच्छि अनन्तयानो। लोकोत्तमोतं प्रणमामि बुद्धं बुद्धं नमामि। स्वख्यातो भगवता धम्मो सन्दिट्ठिको
अकालिको यहि सिकोपनायिको पाच्छतं वेदितव्यो विनुहिति धम्मं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि ये च धम्मातीताः ये च धम्मा अनागता पचुपन्ना च ये धम्माहं वन्दामि सर्वदा नत्थि मे शरणं अय्यं धम्मो मे शरणं वरं एतेन सच्च होतु ते जयमङ्गलम् उत्तमं येन वन्देऽहं पादपं धम्मं च द्विविधं वरं धम्मे यो खलितो दोषो धम्मो खमतु तं मम यं किञ्चिरतनं लोके विद्यते विविधा पुतु रतनं धम्मसमं नत्थि तस्मात्सुत्थि भवन्तु ते अट्ठन्गिको अर्यपथो जनानं मुखं पवेशा उजिको वमग्गो धम्मोऽयं सन्तिकरोपनीतो नियानिको तं पनमामि धम्मं सुपटिपन्नो भगवतो सावकसङ्गो उजुपटिपन्नो भगवतो सावकसङ्गो न्यायपटिपन्नो भगवतो सावकसङ्गो सामीचिपटिपन्नो भगवतो सावकसङ्गो यदिदं चत्तारि पुरुषयुगानि अट्ठपुरुषपुद्गला एष भगवतो सावकसङ्गो आहुनियो पाहुनियो दक्षिणियो अञ्जलिकरणियो अनुत्तरं पुय्यं खेतं लोकसाति संघं यावज्जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि एत संघ अतीता च एत संघा अनागता पचुपन्ना च ये संघा अहं वन्दामि सर्वदा नत्थि मे शरणं अय्यं संगो मे शरणं वरं एतेन सच्चवच्चेन होतु ते जयमङ्गलम् उत्तमं येन वन्देऽहं संघं च त्रिविधोत्तमं संघेयो खलितो दोषो संघो खमतु तं ममं यं किञ्चिरतनं लोके विद्यते विविधा पुतु रतनं संगसमं नत्ति तस्मात्सुत्थि भवन्तु ते संघो विशुद्धो वरदक्षिणीयो सन्तीन्द्रियो सब्बमलप्पहीनो गुणैः समिद्धिपतो अनासो तं पनमामि संगं संगं नमामि साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि। व्यवस्थित आसनावर बसून स्थिर बसायचं आहे. पाठ आणि मान सरळ ठेवायची. पूर्ण विचार आपल्या मनातील बाजूला काढून ठेवायचे. डोक्यापासून तर अगदी पायापर्यंत संपूर्ण या शरीराला
रिलॅक्स करायचं आहे. सैल सोडायचं आहे. पूर्ण शरीरातील अंग प्रत्यंग आपण आखडून न ठेवता त्याला रिलॅक्स करा. शांत करा. त्यानंतर आपलं चित्त श्वास आणि प्रश्वासावर स्थिर ठेवायचं आहे. जे आनापानचे प्रकार सांगितले ते सगळे प्रकार आपण चांगले समजून सांगितलेले आहे. तरी सुद्धा एकदा त्याचं रिपिटेशन करतो. की सुरुवातीला पहिलं सूत्र आहे आनापानचं. की स्मृतीपूर्वक श्वास घेत असताना स्मृतीपूर्वक पाहायचं आहे. येणारा श्वास स्मृतीपूर्वक पाहायचा आहे. जाणारा श्वास स्मृतीपूर्वक पाहायचा आहे. स्मृतीपूर्वक म्हणजे जागृतपणे, सजगपणे, माइंडफुली, ज्याला आपण आनापान सती म्हणतो. आनापान सती. सती म्हणजे स्मृती, जागृती, माइंडफुलनेस. आनापान सती म्हणजे येणाऱ्या जाणाऱ्या श्वासाविषयीची जागृती, अर्थातच माइंडफुलनेस ऑफ ब्रीदिंग. येणारा श्वास जागृतपूर्वक पाहायचा आहे, जाणारा श्वास जागृतपूर्वक पाहायचा आहे.
हे पहिलं सूत्र आहे. या सूत्रानुसार जर 1 ते 1.5 तास मन स्थिर राहिलं, या श्वास प्रश्वासावर, तर ध्यानाचं निमित्त त्या ठिकाणी उत्पन्न होतं, ज्याला मेडिटेशन साईन असं म्हटलं गेलेलं आहे. तर मेडिटेशन साईन, ते ध्यानाचं निमित्त, आपल्या चित्ताची जी संज्ञा असते, संज्ञा म्हणजे पूर्वभाव, पूर्वसंस्काराने निर्मित झालेलं चित्त, की त्या संज्ञेनुसार ते ध्यान निमित्त हे वेगवेगळं असू शकतं. जे मेडिटेशन साईन आहे ते डिफरंट टाईप्स असू शकतं. प्रत्येकाचं एकच असेल असं सांगता येत नाही, कारण ते संज्ञेतून निर्माण होतं. संज्ञा त्याला क्रिएट करते. ते कधी कधी, जसं आपण सकाळी उठल्यानंतर 4 ते 5च्या दरम्यान जो ध्रुव तारा असतो, शुक्र तारा आपण पाहतो, तसं मॉर्निंग स्टार सारखं दिसतं, किंवा कधी कधी चंद्राच्या आकाराप्रमाणे तशा प्रकारचं ते ध्यान निमित्त असू शकतं. किंवा पांढऱ्या मोत्याच्या माळ्याप्रमाणे असू शकतं, किंवा अग्नीतून जसा धूर निघतो पांढरा, तशा प्रकारचं असू शकतं. किंवा सुरुवात त्याची करड्या रंगापासून असू शकते, जे ग्रेट कलर जो आहे, जसं सूर्योदय होण्याच्या अगोदर जी स्थिती असते तो ग्रे कलर, करडा रंग, तशा प्रकारचे दिसू शकतं. किंवा वेगवेगळे हिरवा, पिवळा, लाल, गुलाबी कुठल्याही रंगाचं दिसू शकतं. किंवा उभी दांडी जी आहे तशा प्रकारे दिसू, किंवा आडव्या दांड्यासारखं दिसू शकतं. हे संज्ञेवरती अवलंबून आहे. पण हे केव्हा साध्य होईल, की ज्यावेळेस मन येणारा श्वास जागृतीपूर्वक पाहेल आणि जाणारा श्वास जागृतीपूर्वक पाहेल. कंटिन्यूपणे ते सातत्य जर असेल तर पुढचं ध्यान निमित्त उत्पन्न होतं. किमान केवळ 4 ते 5 बैठकीमध्येच आपल्याला ते साध्य झालं पाहिजे. तेवढी एकाग्रता आपल्याकडे असली पाहिजे. जर या पहिल्या सूत्राने जर चित्त स्थिर होत नसेल, तिचं ध्यान निमित्त उत्पन्न होत नसेल, तर आपण काउंटिंग पद्धतीचा वापर करायचा. काउंटिंग म्हणजे गणना पद्धती. त्यामध्ये श्वासोश्वासाच्या काउंटिंगच्या 6 पद्धती आहेत, की ब्रीदिंग इन, आउट 1, ब्रीदिंग इन आउट 2, ब्रीदिंग इन आउट 3, ब्रीदिंग इन आउट 4,
ब्रिदिंग इन आउट 5, 1 to 5. ही पहिली मेथड. या मेथडने चित्त स्थिर होत नसेल, सेकंड मेथड यूज करा. ब्रिदिंग इन 1, ब्रिदिंग आउट 1, ब्रिदिंग इन 2, ब्रिदिंग आउट 2, ब्रिदिंग इन 3, ब्रिदिंग आउट 3, breathing in 4, breathing out 4, breathing in 5, breathing out 5. ही 1 to 5. सेकंड मेथड यूज करा. या मेथडने माइंड म्हणजे मन स्थिर होत नसेल तर तिसरी मेथड यूज करायची. त्यामध्ये ब्रिदिंग इन 1 1 1 1 1 1 जोपर्यंत आपण श्वास घेतो तोपर्यंत 1 1 1. ब्रिदिंग आउट 1 1 1 1 1 1. ब्रिदिंग इन 2 2 2 2 2 2. ब्रिदिंग आउट 2 2 2 2 2 2. Breathing in 3 3 3 3 3 3 3 3. Breathing out 3 3 3 3 3 3 3. Breathing in 4 4 4 4 4 4 4. Breathing out 4 4 4 4 4. Breathing in 5 5 5 5 5 5. Breathing out 5 5 5 5 5. तर हे 1 to 5 1 to 5 1 to 5 अशा प्रकारचं काउंटिंग मेथड आपण यूज करायची. जर याने चित्त स्थिर होत नसेल तर पुढचं सूत्र वापरायचं. चौथं, ब्रिदिंग इन 1, ब्रिदिंग इन आउट 1, ब्रिदिंग इन आउट 2, ब्रिदिंग इन आउट 3, ब्रिदिंग इन आउट 4, ब्रिदिंग इन आउट 5, ब्रिदिंग इन आउट 6, ब्रिदिंग इन आउट 7, ब्रिदिंग इन आउट 8, 1 to 8. याने चित्त स्थिर होत नसेल तर पाचवी मेथड यूज करायची. ब्रिदिंग इन 1, ब्रिदिंग आउट 1, ब्रिदिंग इन 2, ब्रिदिंग आउट 2, ब्रिदिंग इन 3, ब्रिदिंग आउट 3, ब्रिदिंग इन 4, ब्रिदिंग आउट 4, ब्रिदिंग इन 5, ब्रिदिंग आउट 5, ब्रिदिंग इन 6, breathing out 6, breathing in 7, breathing out 7, breathing in 8, breathing out 8. जर या मेथडने मन स्थिर होत नसेल तर 6वा मेथड यूज करायची काउंटिंग पद्धतीची. ब्रिदिंग इन 1 1 1 1 1, breathing out 1 1 1 1 1, breathing in 2 2 2 2 2 2, breathing out 2 2 2 2 2 2, breathing in 3 3 3 3 3 3 3 3, breathing out 3 3 3 3 3 3, breathing in 4 4 4 4 4 4 4, breathing out 4 4 4 4 4 4 4, breathing in 5 5 5 5 5 5, breathing out 5 5 5 5, breathing in 6 6 6 6 6 6 6, breathing out 6 6 6 6 6 6 6, breathing in 7 7 7 7 7, breathing out 7 7 7 7 7, breathing in 8 8 8 8 8 8 8, breathing out 8 8 8 8 8. हे 1 to 8 1 to 8 ही मेथड यूज करायची. याने मनात कितीही जरी विचार असले ते सगळे निघून जातील आणि मन स्थिर होईल, एकाग्र होईल.
तर कंटिन्यू हे 1.5 तास काउंटिंग मेथडचा आपण वापर केला तर चित्त स्थिर होतं, शांत होतं आणि शांत झालेल्या त्या चित्ताला आपण पाहायचं की आता हे चित्त शांत झालेलं आहे, विचारापासून थांबलेलं आहे. किमान हे 1.5 तास प्रॅक्टिस केल्यानंतर आपलं हळुवारपणे चित्त नैसर्गिक श्वासोच्छ्वासावर अथवा काउंटिंग मेथडने चित्त स्थिर झाल्यावर पुढची पहिली पायरी आपण ही आनापान साधण्याची आहे. की तिचा वापर करायचा की दीर्घ श्वास घेत असताना जाणायचं मी दीर्घ श्वास घेत आहे. दीर्घ श्वास सोडत असताना जाणायचं मी दीर्घ श्वास सोडत आहे. हे पहिलं सूत्र वापरायचं काउंटिंग मेथड नंतर. कंटिन्यू 1 ते 1.5 तास या सूत्रानुसार अभ्यास केला तर तिथं ध्यानाचं निमित्त उत्पन्न होतं. ते उत्पन्न होत नसेल तर पुढचं सूत्र वापरायचं की लहान श्वास घेत असताना जाणायचं मी लहान श्वास घेत आहे. लहान श्वास सोडत असताना जाणायचं मी लहान श्वास सोडत आहे. तर ह्या सूत्रानुसार सातत्यपूर्ण 1 तास याचा अभ्यास केल्यावर जर निमित्त उत्पन्न होत नसेल तर पुढची मेथड यूज करायची की संपूर्ण श्वास शरीराचा अनुभव घेत मी श्वास घेईन अशा प्रकारे स्वतःला प्रशिक्षित करायचं. संपूर्ण श्वास शरीराचा अनुभव घेत मी श्वास सोडेल अशा प्रकारे स्वतःला प्रशिक्षित करायचं. हा फॉर्म्युला यूज करत असताना जर निमित्त उत्पन्न झालं तर अधिक उत्तम. 1 तास कंटिन्यू प्रॅक्टिस केली की होतच. नाही होत असेल तर पुढचं जे सूत्र आहे की चौथं की शरीराच्या हालचाली शांत ठेवून मी श्वास घेईल अशा प्रकारे स्वतःला प्रशिक्षित करायचं. शरीराच्या हालचाली शांत ठेवून मी श्वास घेईल अशा प्रकारे स्वतःला प्रशिक्षित करायचं. तर ह्या 4-5 जे काही सूत्र सांगितलेले आहे त्यापैकी एकाने तरी चित्त स्थिर होतं, शांत होतं आणि त्या ठिकाणी मेडिटेशन साईन उत्पन्न होते, ध्यानाचं निमित्त उत्पन्न होतं. पण सातत्य त्याचं 1 तास तरी किमान आपण त्या श्वासाला पाहायला पाहिजे, या सूत्राचा अभ्यास केला पाहिजे. कंटिन्यू हे असेल तर ते सहज साध्य आहे. आपली ते श्रद्धा, अधिष्ठान, आपले पुण्य पारमिता ह्या सर्वांचा सपोर्ट या ध्यानासाठी लागतो. शील पारमिता याचा सपोर्ट याला लागतो. एक ध्यानात ठेवायचं की ही पाया आहे, विपස්සनेचा पूर्व पाया आहे. हे फाउंडेशन आहे विपස්සनेचं. म्हणजे समद भावना हे विपස්සना भावनेचं फाउंडेशन आहे, पाया आहे. हा जितका मजबूत असेल तितकी विपස්සना त्यावरती मजबूत राहील, टिकून राहील आणि त्या सत्याचं दर्शन आपण घेऊ शकू. म्हणून हे आपल्याला परफेक्ट यामध्ये व्हायचं आहे. समत भावनेमध्ये परफेक्ट व्हायचं आहे, चित्ताला स्थिर करायचं आहे. सुरुवात करा. सगळे सूत्र तुमच्या समोर मांडलेले आहेत. यामध्ये भगवंतांनी जे जे काही सांगितलंय ते सर्व मूळ सूत्र आहेत. मूळ सूत्राच्या अनुसारच सगळं आहे. यामध्ये बाहेरचं कुठलंही त्याला जोडण्यात आलेलं नाही. त्याची प्रॅक्टिस महत्वाचे. सूत्र तुमच्या समोर सादर केलेले आहेत. तुम्हाला तुमची प्रॅक्टिस करायची आहे आणि ती प्रॅक्टिसच, तो ध्यानाचा अभ्यासच आपल्याला ह्या सूत्राचा अनुभव करून देईल. भगवंतांनी सांगितलेल्या धम्माचा अनुभव करण्यासाठी हे सूत्र अंगीकारणं, त्यानुसार प्रॅक्टिस करणं फार गरजेचं आहे. तर सेल्फ प्रॅक्टिस याला अत्यंत महत्वाची असते. जितके आपण स्वतः अंतर्मनातून तो भाव जागृत होईल ध्यानाचा, अभ्यासाचा, तितकं अधिक उत्तम. तुमच्या सर्वांमध्ये श्रद्धा आहे, तुमच्या सर्वांमध्ये पुण्यबल आहे. हे सर्व
अगदी 5 वाजता 4:50लाच या ठिकाणी जॉईन होतात. शिबिरामध्ये सहभागी झालेले आहेत ध्यान शिबिरामध्ये. तर जो आपला वेळ आपण देत आहोत या प्रॅक्टिससाठी, तर त्या प्रॅक्टिसमध्ये आपण सक्सेस झालो पाहिजे. तर पूर्ण ताकदनिशी आपण यामध्ये उतरायचं, पूर्ण शक्तीनिशी यामध्ये उतरायचं. आणि आपला सगळा संबंध हे ध्यानाचा हा मनाशी आहे. तर मनाला स्थिर ठेवायचं, जे सूत्र सांगितलेले आहे त्यानुसार जर आपण अभ्यास केला तर सहज आपलं मन स्थिर होऊ शकतं. सुरुवात करायची आहे. सूत्र तुम्हाला सगळे सांगितलेले आहे, त्यानुसार प्रॅक्टिस करायची. ये बुद्ध सेठो परिवन्नई सुचि समाधिमानन्तरिकैयमाहु समाधिना तेन सबो न विज्जति इदम्पि संघे रत्नं पनीतम् एतेन सच्चेन स्वस्ति होन्तु. ज्या सम्यक समाधीची बुद्ध श्रेष्ठाने प्रशंसा केली, की जिला ताबडतोब फळ देणारे म्हणतात, त्या समाधीसारखी दुसरी नाही. संघाच्या ठायी वसणारे हे उत्तम रत्न आहे. या रत्नाचे स्मरण केल्याने तुमचे कल्याण हो.